स्ट्राइक साठी आपण पाहतोय फलंदाज मोहन. फर्स्ट डिलिव्हरी. हो 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 वॉज द डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. मी तर म्हणेन अफलातून डिलिव्हरी. पूर्णपणे फलंदाजाला एक विचार करण्यासाठी भाग पाडला जात आहे अशा प्रकारची ही डिलिव्हरी होती. काय जबरदस्त यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आणि पूर्णपणे मोठ्यातला मोठा खेळाडू ह्या डिलिव्हरी काही करू शकत नाही. फक्त आपल्याला वाचवायचं आहे आणि ते वाचवण्याचं काम केलं फलंदाज मोहनने. जबरदस्त अफलातून डिलिव्हरी. पण यावेळी हवेमध्ये चेंडू फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज. यास फर्स्ट विकेट गॉन. मोहन स्पष्ट केले गेले होते चांगल्या गोलंदाजासाठी. आणि दुसऱ्या चेंडूवर थोडस चप्पा म्हणजे शॉर्ट पिचचा चेंडू होता. आडव्या बॅट्सने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि मोहन या ठिकाणी मात्र पाहत होते पहिला विकेट. चला काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. तर तिलसे संघाला विनंती असेल आपला प्लीज 12वा खेळाडू समालोच कक्षामध्ये पाठवायचा आहे. प्लीज आपल्याला अवधी दिला जातोय 1 मिनिटाचा. प्लीज नावे सांगण्यासाठी यायचंय. काय जबरदस्त गोलंदाजी प्रभावित केलं गेलं 2 चेंडू मधील अक्षय गवारी. अक्षय नाव म्हटलं तर लगेच आठवण होतंय अक्षय कुमार या सिने अभिनेते. त्याची जबरदस्त असं अभिनेता आपण पाहतोय अक्षय कुमार. आणि त्याच्या माध्यमातून बरेच सामाजिक कार्य देखील आपण पाहिलेलं आहे. हो दिस टाइम वन्स अगेन सुपर डुपर डिलिव्हरी. क्या बात आहे. आणि पॉवर प्ले मध्ये अक्षय गवारीला का गोलंदाजीसाठी बोलवले आमंत्रित का केलंय तर त्याने 3 चेंडूवर दाखवून दिलेले यस आय एम बॉलर ऑफ अ पॉवर प्ले ओव्हर्स. काय जबरदस्त 3 डिलिव्हरी 2 डिलिव्हरी आपण पाहिलं. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज मोहनला बाद केलं. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची रन्स नाहीये. विशेष म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी. चौथा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा दिस टाइम यॉर्कर लेंथ डिलिव्हरी मिड ऑफ क्षेत्राला नक्कीच मिस केलं जाते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येते. फील्ड तर केली जाते. पाहूया किती रन्स घेतल्या जातात. मला वाटतं 2 धाव्याने नक्कीच मार्क केल्या जातात. संघाचा श्री गणेश केला जाते. फलंदाज मला वाटतं फलंदाज सुमित मात्र खातं उघडते या ठिकाणी. पंच देखील पहिले सुमित असणार आहे आणि फलंदाज स्ट्राईकला देखील आपण पाहतोय सुमित. ऑल दिस टाइम अगेन लोअर फुल टॉस डिलिव्हरी. यॉर्कर लेंथचा पुन्हा एकदा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू बीट केला जातो. हो चेंडू येतोय हलकासा लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये येतोय. चेंडूची फेकी पर्यंत मला वाटतं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी. मित्र म्हणे छान सुरेख गोलंदाजी. माफ करा प्रदीप भंडारी आमचे जवळचे मित्र खास आणि त्यांना लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. माफ करा प्रदीप भंडारी आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. विकेट लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस. ओहो दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी स्लोअर डिलिव्हरी. पूर्णपणे फलंदाज त्या ठिकाणी फसला जाते आणि नोचा देखील इशारा आला जाते. थोडीशी हाईट होती आणि दोन्ही पंचांचा इशारा येतोय आमच्या गोलंदाजाला की हा चेंडू निश्चित बिमर डिलिव्हरी असणार आहे. पाहूया विचार विनिमय त्या ठिकाणी केला जाते. लास्ट डिसिजन आय थिंक दिस इज बॉल इज अ नो. तर 3 हिट असणार आहे. म्हणजे आता कुठेतरी थोडस बरं वाटलं असेल कारण ह्या चेंडूवर जरी कॅच जाते तरी काही टेन्शन येणार नाहीये. परंतु मारणे गरजेचं असणार. 3 हिट असणार आहे. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर 3 हिट. हो दिस टाइम वन्स अगेन यॉर्कर लेंथ डिलिव्हरी. हो मिड ऑफ कव्हर नक्कीच मिस केला जाते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आला जाते. क्या बात आहे. मित्र म्हणेन प्रभावित केलं गेलं. 6 चेंडू मधून 4 चेंडू हे यॉर्कर डिलिव्हरी युटिलाइज केले गेलं गोलंदाज अक्षय गवारनी. आणि क्या बात आहे. जे काही सांगितलं होतं काम जे काही करायचं होतं त्यांनी केलेलं आहे. आणि जर पहिल्या षटकात जर विवरण जर करायचं झालं किंवा पाहायचं झालं तर नक्कीच कामगिरी केलेली आहे. 8 धावा आणि 1 महत्वपूर्ण गडी बाद. जबरदस्त पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पॉवरफुल बॉलिंग फलंदाजी ही काही पाहायला मिळाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता गोलंदाजाला थोडस कारण
सर्कलच्या मध्ये मला वाटतं 2 ते 3 क्षेत्ररक्षक असणार आहे. बाकी क्षेत्ररक्षक पाहिलं तर दूर असं लावले जाणार आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लॉंग ऑन असणार आहे. लॉंग ऑफ आपण पाहतोय. त्याच्यानंतर एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ पाहतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक आणि डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक असणार आहे. एक मिडॉन मध्ये आणि एक हलकासा पॉइंट क्षेत्रामध्ये हलकासा कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडीच्या मोबदल्यामध्ये धावा लागल्या जातात त्या 8. धावा लागल्या जातात. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज जयेंद्र. खातं उघडायचं असणार मला वाटतं. माफ करा, 1 धावेने खातं त्याने उघडलेलं आहे जयेंद्र. मैदानामध्ये आपण छोटा कुत्रा देखील पाहतोय आणि राऊंड विकेट असणार आहे. आयटम राऊंड विकेट. ओहो, दिसत आहे पुन्हा एकदा लांबून केल्याचा प्रयत्न. एज लागली जाते. चेंडू गली क्षेत्रामध्ये फील्ड केला जाते. 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते फलंदाज जयेंद्रला. एका धावेने संघाची धावसंख्या 9 होत आहे. प्रभात केलं गेलं अक्षयने आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतोय अजय मडवी. पहिला देखील गोलंदाज होता अक्षय. म्हणजे कुठेतरी चित्रपट सृष्टीतला एक नामचीन असा चेहरा अक्षय कुमार यांच्या नावानेच अक्षय. आणि हा देखील अजय मडवी म्हणजे एक अजय देवगणच्या नावानेच अजय हा नाव आपल्याला दिसून येते. नक्कीच अजय देवगणचा कुठेतरी नक्कीच जास्त प्रभाव आज समाजावर पडताना दिसून येते. कारण नामकरण पाहिले, खेळाडूंचं नामकरण पाहिले तर जवळजवळ 80% नामकरण हे चित्रपट सृष्टीमध्ये जे काही कलाकार आहेत त्यांचेच जे काही नावं असतात त्यांचेच नावं ही तर आपल्याला दिसून येतात. छान छान अशी नावं आपण पाहताय. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाते. तर 2 चेंडूवर मात्र 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी येत नाही. तर नक्कीच आताच माहिती मिळाली जाते. मात्रेपडा चॅम्पियन संघ आहे मागच्या वर्षामधला आणि दिलसा संघ पाहिला तर मला वाटतं काहीतरी 3य बक्षीस त्यांच्या नावी लागलेलं आहे या स्पर्धेमध्ये ह्याच मैदानावर जातात. 2 धावे संघाची एकत्रित धावा पाहिल्या जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी अजय देवगण नाहीतर अजय मडवी यांच्या माध्यमातून. आणि खरोखर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आमच्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळत जाते. आमच्या पाहुण्यांना हो मी तर म्हणे वाचला जाते 2 वेळा वाचला जाते 2 वेळा जिंका मिळत जाते. नेक्स्ट टाइम तो पाहायला मिळत जात आहे तो फलंदाज त्याच्या माध्यमातून 1 धाव मला यावेळी 15 धावा झाल्या जात आहेत. असणार आहे माध्यमातून सुनील क्षेत्ररक्षक पाहिलं तर गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लावलं जात आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये हलकासा शॉर्ट स्क्वेअर लेग मित्र म्हणेन. पुन्हा एकदा हो दिस टाइम दिस बॅक फुट बाजी केला जातो. एस फर्स्ट शॉट. हो या गलती करते चुकी करते परंतु या ठिकाणी रनआउटच्या रूपानं या ठिकाणी फलंदाज जयेंद्र बाद होते. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी चांगलाच फटका होता. चांगला झेल देखील होऊ शकला असता परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप होते आणि षटकाची देखील समाप्ती होताना दिसून येते. तर अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या तर 16
एका गडीच्या मोबदल्यामध्ये, अच्छा माफ करा, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिला गडी मला वाटतं पात्र होता काहीतरी 0, दुसरा गडी पात्र 16 या किंवा तर बघा तिसरं षटक घेऊन येते. 16 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज असणार आहे. गोलंदाज मला वाटतं उल्हास मडवी असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज जयेंद्र. नॉन स्ट्राईकला आपण युवराज आणि नॉन स्ट्राईकला सुनील असणार आहे. युवराज right out wicket. This time full toss delivery. Yorker lanes नक्कीच टाकण्याचा प्रयत्न केला जातो. लोड फुल टॉस डिलिव्हरी व्हाईट यॉर्कर याला म्हटलं जाते. आणि काय गोलंदाजीचा डिपार्टमेंट आहे आई गावदेवी माध्यमपाडा या संघामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. अक्षयने चांगली गोलंदाजी केली, अजयने चांगली गोलंदाजी केली आणि उल्हास यावेळी पुन्हा एकदा हो डाय मारण्याचा प्रयत्न केला जातोय. डाय मारली जाते, चेंडू निघून जाते मिड ऑफ कडून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. युवराज सिंग मात्र स्ट्राईकला येतोय. युवराजला कोण, युवराज सिंगचं नाव जर आपण नक्कीच जर आपण पाहिलं किंवा आपल्या कानी जरी ऐकू पडलं तर नक्कीच युवराज सिंगची आठवण होते, ज्यांचं 2007 मध्ये 6 षटकार कोण विसरणार आहे. स्टोअर बोर्डला नक्कीच दिवसामध्ये तारे दाखवले होते युवराज सिंगने. आणि तोच नव्हे तर त्याचे नाव असणारा युवराज. आणि तीच कामगिरी करताना दिसून होते. एक धाव काढली जाते, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय का यासाठी डाबर चौकार. क्या बात आहे. युवराज सिंग मी म्हटलं, युवराज सिंगचं देखील वैशिष्ट्य म्हणजे हाणामारीसाठी मोठ्या फटक्यासाठी तो ओळखला जातोय. आणि ह्या युवराजने देखील तेच केलेलं आहे. आणि युवराज ज्याचं ज्याचं नाव जर असेल तर त्यांनी युवराज प्रमाणे खेळणे गरजेचं आहे, नाहीतर मग युवराज एक अपमान होण्यासारखं ते असणार आहे. आणि खरोखरच 2007च्या T20 वर्ल्ड कप मध्ये युवराज सिंगने नक्कीच स्टोअर बोर्डला 2007 मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. आणि अजून तरी युट्यूब मध्ये युवराज सिंग 6 शक्य असं टाईप केलं तर लगेच त्यांची ते व्हिडिओ आपल्याला दिसून येणार आहे. हो मी म्हंटल होतं 6 षटकार युवराज सिंगचे आणि मात्र 2 चौकार या ठिकाणी या युवराज मडवी थोडंसं महागडा ठरताना दिसून येते. कुठेतरी यॉर्कर लेंथ डिलिव्हरीचा युटिलाइज करण्याचा प्रयत्नात असताना कुठेतरी फुल टॉस डिलिव्हरी पडल्या जातात. आणि आतापर्यंत 10 धावा या घेतल्या जातात उल्हास याच्या गोलंदाजीवर. काय जबरदस्त एक झेल होऊ शकला असता. झेल ड्रॉप झाला होता मागच्या चेंडूमध्ये, मागच्या स्ट्रोकवर. आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणं गरजेचं आहे मात्रपाडा संघाचा. पण एकदा आई गावदेवी मात्रपाडा संघाचा गोलंदाज उल्हास मडवी. Round wicket. This time Yorker length delivery, super delivery once again. comeback केलं जातं मित्र म्हणेन. एकच धाव या ठिकाणी केली जाते. चेंडू येते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि षटकाची देखील समाप्ती होताना दिसून येते प्रदीप भंडार यांच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे पाहूया आमचे गुणलेख
माफ करा, शुभम पाटील यांच्या माध्यमातून काय आपल्याला माहिती येते तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या धावा लागल्या जातात त्या 27 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. तर चेंडू मला वाटतं चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. काय जबरदस्त फलंदाजी केली गेली या ठिकाणी. युवराज सिंगने माफ करा युवराज डुकलेने युवराज सिंगची आठवण करून दिली. आणि आता मात्र युवराज सिंगचं जे काही आंतरराष्ट्रीय करिअर आहे नक्कीच थोडंसं मला वाटतं रिटायर झालेले आहेत. आणि आज जे काही आपण T20 जे काही टुर्नामेंट पाहतोय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी इंडियाची कामगिरी नक्कीच खराब झालेली आहे. पहिलं जी लढत झाली होती पाकिस्तान विरुद्ध नक्कीच हरला होता. त्याच्यानंतर इंडिया न्यूझीलंड ते देखील आपला इंडिया संघ हरला होता. त्याच्यानंतर मात्र काल झालेले अफगाणिस्तान आणि इंडिया ही जी लढत होती नक्कीच आपण जिंकलेलो आहोत. आणि काय फलंदाजी केली होती. रोहित शर्माने काहीतरी 74 धावांचं योगदान दिलं होतं. त्याच्यानंतर KL राहुलने देखील खूप छान पद्धतीने फलंदाजी केली होती. त्याच्यानंतर जास्त मनोरंजन केलं गेलं किंवा अफलातून फलंदाजी केली ती म्हणजे ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने एका हाताने 2 षटकार मारले होते ऋषभ पंतने. आणि नक्कीच समालोचन करताना नक्कीच त्याचं ते प्रशंसा केली जात होती ऋषभ पंतची. एक हँडने 2 षटके. क्या बात आहे. ऋषभ पंत मात्र काल हिरो ठरला. आणि त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त गोलंदाजाने देखील खूप छान कामगिरी केली होती. गोलंदाज विजय मडवी लास्ट ओव्हर असणार आहे युवराज सिंग साठी. हवाई सफर चेंडूला जंगलाचा रस्ता दाखवला जाते. लॉंग लॉकच्या वरून षटकार. क्या बात है. बेहतरीन शॉट पिच. युवराज डुकलेने त्या चेंडूवर ठेवली. चेंडू घेतला बॅटच्या मध्ये आणि भिरकावून दिला त्याला लॉंग लेगच्या वरून षटकारासाठी. क्या बात आहे. बेहतरीन 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत हा फलंदाज खेळतोय. तर एकंदरीत धावा पाहिल्या तर काहीतरी 16 धावेवर खेळताना दिसून येते आपल्यातून युवराज. तर नक्कीच तिलचा संघाला 3 रनची पेनल्टी असणार आहे लक्षात असू द्या. एकदा राईट आर्म आउट विकेट वन्स अगेन. ओहो दिस टाइम Yorker lane delivery. Oh what's the delivery. Super delivery. Super stroke from the युवराज. 1 रन घेतली जाते. पाहूया काय होते पंचांचा. येस क्रीज मध्ये पोहोचला जाते आपल्या घरामध्ये पोहोचला जाते. पंच प्रदीप भंडारे याच्या मार्फत नक्कीच कोणत्या प्रकारचा रिझल्ट आला जात नाहीये. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट फ्रॉम द बोथ बॅट्समन. काय जबरदस्त युवराज डुकले मात्र खरोखरच चांगली पर्सनॅलिटी आहे. चांगला आत्मविश्वास देखील दिसून येते. बॉडी लँग्वेज वरच क्रिकेट हा दिसून येते आणि त्याने जबरदस्त काम केलेले आहे. एकत्रित धाव पाहिल्या तर 35 या अंकावर पोहोचतोय. शेवटचं 4 चेंडू शिल्लक असणार आहे. काटेकी टक्कर असणार आहे कारण दोन्ही संघ मातब्बर संघ म्हणून ओळखले जातात. पुणे this time over pitch delivery once again ball goes to the yes out of the boundary. This is a once again double Chanfrash Saukar. अनुषंगाने तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. किंबहुना तो करताना दिसून येते. चौकार षटकार 39 रन्स या ठिकाणी होताना दिसून येते. पुन्हा एकदा हो दिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू असणार. उंची जास्त आहे. अंतर कमी असणार या ठिकाणी. पुन्हा एकदा झेल ड्रॉप केला जाते. आणि मित्रांनो क्रिकेट म्हटलं तर कॅच घेणे खूप महत्वाचं आहे. म्हटलं जाते टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. हे का म्हटलं जातं कारण जर कॅच जर आपण घेताय प्रत्येक कॅच किंवा क्षेत्र चांगले करताय तर कुठेतरी मॅच जिंकण्यासाठी हा घटक महत्वाचा असणार आहे. परंतु थोडसा शतरक्षामध्ये ढिसाळपणा दिसून येते मात्रेपाडा संघामध्ये आणि धावा मात्र 41 होताना दिसून येत आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म आउट विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडू येतो लॉंग ऑन रिझन मध्ये. या वन्स बाउंड चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा चौकार.
खूप मजा आली असेल कारण सामना कोणताही असो कोणताही संघ मॅच जिंकतो त्यांना फरक नाही त्यांना फक्त चौकार षटकाराची गरज आहे आणि तेच मारताना दिसून येते यस वन सेकंड अनदर षटकार क्या बात आहे बेहतरीन शॉट फ्रॉम युवराज दुकले युवराज सिंगची आठवण करून देते बक्षीस लाभलं जात आहे जबरदस्त षटकार चौकारासाठी सन्मान श्री दशरथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख 500 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज नक्कीच लाभलं जात आहे युवराज देखील मनामध्ये थोडासा नक्कीच आनंदित झाला असेल संध्याकाळची सोय तर तब्बल 24 धावा शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त कॅश प्राइज आणि नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा सन्माननीय आमचे पाहुणे सन्माननीय दशरथ पाटील साहेबांनाच विनंती करतोय पुन्हा एकदा तर धावा जर पाहिल्या तर 51 धावा लागल्या जातात 52 धावांचं टार्गेट असणार आहे आणि तर 3 धावा या पहिल्या बॉल मला इकडे घेतली तर ते 4 रन झाले पहिलं षटक संपलं ना चला तर नाणेफेकीसाठी तयार व्हायचे तर नक्कीच जर युवराज सिंगची आपण फलंदाजी पाहिली तर तब्बल एकंदरीत नॉट आउट 34 धावांचं योगदान दिलं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच षटकार पाहिले तर 2 असणार आहे आणि 4 चौकार अशा प्रकारे इनिंग त्यांनी केलेली बारी सजवलेली आहे जबरदस्त प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि जवळजवळ 2 6 आणि 4 चौकार अशा प्रकारे फलंदाजी त्याच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी वादळी स्फोटक फलंदाजी सातवी चार षटकामध्ये कशा प्रकारे आता फलंदाजी होते कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहणे गरजेचे असणार आहे आणि मात्रपणा या संघाविषयी म्हटलं तर मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ आहे आणि तिलसा संघ म्हटला तर नक्कीच तृतीय चषक आपल्या नावी केलेले आणि काटेकी टक्कर रफ अँड टफ सामना आपला पाहतोय चला वालशे संघाचा कर्णधार आणि डाकेली संघाचा कर्णधार चला प्लीज नाणेफेकीसाठी द्यायचंय आपल्यासाठी अवधी दिला जाते फक्त 1 मिनिटाचा अवधी दिला जाते डाकेली संघाचा कर्णधार आणि वालशे संघाचा कर्णधार चला प्लीज या तर 2 फलंदाज आपण पाहतोय फलंदाज विजय मडवी आणि विजय साबळे तर साईडला असणार मला वाटतं विजय आणि गोलंदाज असणार युवराज ज्याने आताच कॅश प्राइज म्हणून 500 रुपयाचं बक्षीस नक्कीच त्यांना मिळाले सन्माननीय दशरथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फर्स्ट टाइम यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आणि हलवा पण स्लोअर पद्धतीचा हा चेंडू होता ह्यावेळी थ्रो मध्ये थोडस नक्कीच खराबपणा दिसून येते परंतु बॅकअप चांगलं होतं नक्की त्याला समजलं जाते बाबा अशा प्रकारे काही करू नकोस परंतु सरावाचा अभाव असणार आहे कारण सीझन आता चालू झालेले आहे बऱ्याच संघाचं अजून मैदान
किंवा ग्राउंड देखील तयार नाहीये आणि कुठेतरी डायरेक्ट परीक्षा देण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा परीक्षेला आलेले असं मला काय हरकत नाहीये, परंतु दोन्ही चॅम्पियन संघ आहेत. युवराज सिंग लेफ्ट आर्म राऊंड विकेट असणार. स्ट्राईकला पण एकदा आपण पाहतो विजय मडवी. हो 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 इनसाइड एज काय तर होतं तिकडे. यस क्या बात आहे. पहिला हदरा पहिला विकेट विजय मडवीच्या रूपानं. आउट स्विंग होताना दिसून येते. इनसाइड एज लागली जाते आणि अशा प्रकारे पहिला हदरा विजयच्या रूपानं या ठिकाणी आई गावदेवी. तर नक्कीच दोन्ही पाहुण्यांना विनंती करते, सन्मान्य श्री दशरथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकी केली जाते. तर एक संघ असणार आई गावदेवी वालशिन संघ आणि दुसरा संघ असणार वीर हनुमान डाकिवली. तर नाणेफेकी केली जाते. 4 षटकाचा सामना असणार आहे. आजचे प्रमुख पाहुणे दशरथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नक्की नाणेफेकी केली जाते. पाहूया. तर डाकिवली वन द टॉस अँड डिसाइड फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. त्याच्यानंतर जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी वालशिनी हे अगेन्स्ट वीर हनुमान डाकिवली. तर पाहूया पंचाचा इशारा काय येते. पंचाचा निर्णय येतोय. चौकाराचा इशारा येतोय. जबरदस्त या ठिकाणी स्टॉप पाहायला मिळाला गेला होता. आणि जर आपण पाहतोय पहा व्हाईट कलरची लाईन आहे, ती लाईन क्रॉस झाली होता आणि नक्कीच त्याच अनुषंगाने हा चौकार असणार आहे. आणि बाउंड्री पंच विशेष करून नक्कीच तिथे त्या ठिकाणी आहेत. आपण प्लीज वाद विवाद टाळायचे. तर 4 धावणे संघाची धावसंख्या 6 अंकावर पोहोचली जाते. तर नक्कीच अंतर आहे. जे काही आपण पडदे पाहतोय आणि जे काही व्हाईट लाईन पाहतोय त्याच्यामध्ये 1-1.5 फुटाचा जवळजवळ 2 फुटाचा अंतर आपण पाहतोय. प्लीज थोडस नक्कीच लक्षात ठेवायचंय. तर पुन्हा 1 धाव या ठिकाणी मिळाली जाते. एखाद्या संघाची धावसंख्या 7 अंकावर पोहोचली जाते. आणि टार्गेट पाहिला तर तब्बल 52 धावांचं टार्गेट असणार आहे. जवळजवळ 13.00च्या सरासरी या धावा काढणे गरजेचे असणार आहे आई गावदेवी मात्र्यापाडा संघाला. मात्र्यापाडा संघाविषयी म्हटलं तर नक्की चॅम्पियन संघ मागच्या वर्षाचा आहे आणि कुठेतरी एक त्यांचं जे काही सपोर्टर असतील, नक्की सपोर्टरांची अपेक्षा असणार आहे त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरीची. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जो संघ इन लाईव्ह ऍक्शन मध्ये जो चांगली कामगिरी करणार आहे तोच संघ पुढे वाटचाल करणार आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एक आक्रमक असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो 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 क्या बात है, क्या बात आहे. हो हो हिट करण्याचा प्रयत्न केला जाते. आपल्या स्वतः फॉलो थ्रो मध्ये युवराजने नक्कीच फील्ड केले गेले होते, परंतु आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जाते फलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी. इन स्विंग आउट स्विंग सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली जाते. अजय मडवी स्ट्राईक बॅट्समॅन अजय मडवी. क्षेत्रफळ थोडंसं बदल केले जाते. जर सर्कलच्या बाहेर पाहिलं तर नक्कीच मिड विकेट मध्ये आणि दुसरा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. हो दिस टाइम वन्स अगेन इनसाइड एज अ बॉल गोज टू दी डीप थर्ड मॅन एरिया. चौकार जातोय. खणखणीत चौकार. क्या बात आहे. जबरदस्त. या चौकारने नक्कीच षटकाची देखील समाप्ती होताना दिसून येते. तर
लक्षात असू द्या 3 धावा ज्या पॅनल केल्या गेल्या होत्या तिलसे या संघाला, तर त्या नक्कीच ऍड केल्या जातात. 12+3 म्हणजे 15 धावा लागल्या जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र चांगली होती, प्रभावित केलं मात्र युवराज सिंगने. पॉवर प्लेचं षटक होतं, कुठेतरी काहीशा हलक्याच्या चुका झाल्या, मिस फील्ड झाली आणि पॉवर प्लेचं षटक होतं. त्याच अनुषंगाने ह्या धावा 12 झालेल्या आहेत. आणि दुसरं प्लस पॉईंट म्हणजे 3 धावा ज्या पॅनलिस्ट केल्या गेल्या होत्या त्या ऍड केल्या जातात. एकंदरीत 15 धावा या धावा फलकाला लागल्या जातात. अस्किन रन रेट 13चं होतं आणि त्याच्यापेक्षा 2 धावा या ठिकाणी जास्त दिसून येत आहेत. म्हणजे कुठे माफ करा, तर जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहताना दिसून येते. काटेके टेकर रफ अँड टफ मॅच, दोन्ही संघ मजबूत संघ म्हणून गणले जात आहेत. सहजासहजी सामना सोडायची तयारी दोन्ही संघाची नसणार आहे आणि तेच या ठिकाणी होताना दिसून येते. लेफ्ट आर्म बॅट्समन आय थिंक विजय साबळे. विजय साबळे हा देखील नाव खूप मोठं नाव आहे, आपण चर्चा नक्कीच करणार साबळे या आडनाविषयी. साबळे, हो 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 हो, विजय साबळे नाव मोठं आहे, चर्चा नक्कीच करणार आहे आणि ते त्याने करून दाखवलेलं. यस, दिस इज अ ब्रँड ऑफ नेम विजय साबळे. षटकार ब्रँड नाव साबळे म्हटलं तर नक्कीच. आणि त्याच्याच सरनेमला अनुसरून हा आपण विजय साबळे पाहतोय. मी म्हटलं होतं नाव मोठं आहे, मात्र तेच करून दाखवलं विजय साबळेने. षटकाराने आपलं खातं उघडतंय आणि 21 धावा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म. हो, दिस टाइम पुन्हा एकदा मात्र जे काही पॅड आहे आणि पॅड याच्या मधून चेंडू पास होते. मी तर म्हणेन दिवाळी आज नक्कीच आहे, परंतु प्रत्येक चेंडूवर दिवाळी साजरी करता येणार नाहीये. कारण गावदी तिलसे हा संघाविषयी जर विचार केला तर मागच्या वर्षाचा 3ऱ्या क्रमांकाचा काहीतरी चॅम्पियन होता, माफ करा 4थ्या क्रमांकाचं 4थं पारितोषिक त्याने पटकावलं होतं या मैदानावर मागच्या वर्षी. आणि सदासरी ओ यावेळी मी तर म्हणेन नाव मोठं आहे आणि ते त्याने केलेलं आहे. दिस इज अनादर डाबर षटकार. क्या बात आहे. मी म्हटलं होतं मात्रेमपाडा, मला माहिती दिली होती मागेच की जबरदस्त संघ आहे आणि ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. माझा क्रीडा रसिकांचं देखील या ठिकाणी मनोरंजन होताना धावा जर पाहिल्या 27 धावा लागल्या जात आहेत. त्या बात आहे, बिनबाद 27 धावा. नक्कीच गावदेव तिलसे संघामध्ये, त्यांच्या पॅनलमध्ये, त्यांच्या खेळाडूमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आणि चिंतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी कारणीभूत असणारा विजय साबळे मात्र थोडासा खुशीत आहे. जबरदस्त या ठिकाणी जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. इटका जवाब पत्थरचे असे जे काही म्हटलं जाते आणि तेच या ठिकाणी होताना दिसून येते. युवराज सिंगने जरी क्रीडा रसिकांची मनोरंजन केलं गेलं, त्याची मात्र परतफेड या ठिकाणी विजय साबळे याच्या माध्यमातून होताना दिसून येते. 2 षटकाराने आता परत खेळताना दिसून येते. जबरदस्त या ठिकाणी काय मजा, जबरदस्त दमदार असा सामना आपण पाहतोय. क्षेत्रक्षण थोडंसं बदल केलं जाते, डीप एरियामध्ये हे क्षेत्रक्षण लावलं जाते. पुन्हा एकदा हो हो हो, दिस टाइम हवेमध्ये चेंडू असणार आहे. उंची जास्त आहे, अंतर कमी आहे आणि या ठिकाणी मोठा हादरा, मोठा विकेट. मित्र म्हणेन फलंदाज विजय साबळे इज आउट. 12 धावा बाद होते, त्याच्यामध्ये 2 षटकाराने नक्की त्याने 2 षटकार मारले होते आणि आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर मी करणं गरजेचं असतं, मात्र या ठिकाणी थोडंसं चुकला जातोय विजय साबळे. चांगल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी नक्कीच झेलबाद झालेला आहे. खूप उंच असा हा चेंडू हवेमध्ये गेला होता, आकाशामध्ये नक्कीच झेपात होता आणि चांगलं झेल. मित्र म्हणेन त्या क्षेत्ररक्षाची प्रशंसा करणे गरजेचं आहे किंवा करावं लागणार आहे. खूप छान असं फिल्डिंग त्याच्यामार्फत कॅच या ठिकाणी पाहायला मिळायला गेले. तर स्कोर मात्र ठीक थांबलेला आहे 27 या धावेवर. नवीन फलंदाज अक्षय गवारी
की ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच हा फलंदाज गोलंदाजसाठी मात्र गोलंदाज फलंदाजसाठी मात्र या ठिकाणी आलेला आहे. चांगली गोलंदाजी केली होती पॉवर प्ले मध्ये या फलंदाजाने. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अजय मडवी. शतरंजच्या बदल केले जात आहे थोडस नक्कीच. लॉग ऑन काव कॉर्नर मिड विकेट स्क्वेअर लेग त्याच्यानंतर फाईन लेग मात्र खाली आहे. फाईन लेग मध्ये कोणत्या प्रकारचं नाहीये. लॉंग लेग सुद्धा नाहीये. हो 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 अफलातून डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये क्रिकेटिंग डिलिव्हरी म्हटली जाते. जबरदस्त या ठिकाणी डिलिव्हरी. लास्ट चेंडू असणार आहे या षटकामधला. गोलंदाज सागर दलवी याच्या माध्यमातून 27 धावावर स्कोर थांबलेला आहे. 13-26 अस्किन रन रेट पाहिला तर 13चा अस्किन रन रेट आहे. आणि कुठेतरी त्याच रन रेटने नक्कीच या ठिकाणी आई गावदेवी मात्रपाडा हा संघ जाताना दिसून येते. लास्ट डिलिव्हरी असणार आहे. पण एकदा रनअप मध्ये नक्कीच मिस्टेक या ठिकाणी पंचाचा देखील इशारा आला जाते. सर्कल मध्ये पाहिलं तर कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर बॅकआउट शॉट लेग मध्ये मला वाटतं एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर एक गलीमध्ये लावलेलं आहे. हलकासा थर्ड स्लिप म्हटलं तरी काय हरकत नाहीये. पण एकदा लास्ट डिलिव्हरी. ओ हो 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 हवाई सफर कसा चांगला प्रयत्न केला जातोय. चांगला प्रयत्न केला जातोय. राष्ट्रीय षटकार लॉंगॉनच्या वरून षटकार. चेंडू पाहिला नजर ठेवली चेंडूच्या मध्ये. आणि आतापर्यंत म्हणजे 3 षटकार आतापर्यंत सागराच्या षटकामध्ये लागल्यात. एकंदरीत धावा पाहिल्या तर 33 धावा लागल्या जातात. एकंदरीत धावा 33. चांगली फलंदाजी मित्र म्हणेन. काय जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. मायबाप क्रीडा रसिक देखील या स्पर्धेला लाभलेले आहे आणि त्यांचे देखील या ठिकाणी 33 धावा लागल्या जातात. 33 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. क्या बात आहे. मात्रपाडा गाव चॅम्पियन होता या मैदानावर. ते त्यांनी नक्कीच त्यांच्या खेळीच्या माध्यमातून हे सगळ्यांना आपल्याला दाखवून दिलेले आणि जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अजयच्या माध्यमातून अक्षयच्या माध्यमातून मला वाटतं माफ करा अजयच्या 2 षटकार आपण पाहिलं होतं मागच्या षटकामध्ये. अच्छा तर अजय मडवी नक्कीच 5 बॉल मध्ये 15 धावांचं योगदान देते. स्ट्राईकला मात्र यावेळी अक्षय मला वाटतं अक्षय कुमार. गोलंदाज गणेश. राईट आर्म आउट विकेट. हो दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी. हो सेव्ह केलं जात आहे. चेंडू जात आहे. चांगलं फील्ड केलं जात आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळाली जाते फलंदाज अक्षय गवारीला. एका धावाने संघाची धावसंख्या 34. 18 धावाची गरज उर्वरित 11 चेंडू मध्ये. तिसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज गणेश या गोलंदाजा मार्फत पाहतोय. राईट आर्म आउट विकेट अजय साठी. पुन्हा एकदा दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी. मजबूर केलं फलंदाजाला परंतु या ठिकाणी चांगलं एफर्ट केलं गेलं. तर पाहूया पंचांचा इशारा काय ते. बाउंड्री पंचांचा इशारा काय होते तोपर्यंत पाहूया. चांगलं एफर्ट चांगलं. जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर ती 36 अंकावर जाताना दिसून येते. जबरदस्त या ठिकाणी आपलं वर्चस्व वर्चस्व अबाधित राखताना दोन्ही संघ या ठिकाणी दिसून येत आहेत. या षटकाचा जर विचार केला जातापर्यंत 2 चेंडू टाकून होत आहेत.
आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी मिळाल्या जातात. एकत्रित धावा पाहिल्या तर त्या 36 या अंकावर जाऊन पोहोचल्या आहेत. पुन्हा एकदा अजय, हो हो स्टेप आउट केलं होतं, स्टेप आउट केलं होतं. यावेळी मी थोडंसं ड्रॉप केलं जाते आणि चेंडू नक्कीच लॉंग ऑफ मध्ये जाते. तोपर्यंत चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जातात. झेल होऊ शकला असा थोडस कठीण झेल होता. डाय देखील त्या ठिकाणी माध्यमातून 100 रुपये रामचंद्र पवार, माफ करा. अहो यावेळी जसं षटकारासाठी बक्षीस लावले परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना दिसून येते. मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये 3 डिपार्टमेंट असतात, क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी. तिन्ही विभागामध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे. झेल ड्रॉप होते आणि रामचंद्र पवार यांचं जे 100 रुपयाचं बक्षीस होतं षटकारासाठी ते देखील उगलंय असं मला काही हरकत नाहीये. तर पुन्हा एकदा निलेश बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला जातोय, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, लांबूनच छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. जशी आपण छेडछाणी एखाद्या मित्राची किंवा एक्सपायशीटची करतोय तशीच. तर फुटबॉलचा वापर कमी दिसून येते. 13 धावेची गरज असणार उर्वरित चेंडू मध्ये. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर फ्रॉम द गणेश. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय मला वाटतं अक्षयला मात्र अक्षय कुमारची आठवण करणे गरजेचं असणार आहे. हो 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 फुल टॉस, लोअर फुल टॉस डिलिव्हरी, गॅप काढला जाते लॉंग लेगच्या दिशेने आणि कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू जाणार सेमी रेषेच्या बाहेर चौकारासाठी. त्या बाहेर बेहतरीन. नऊ धावांची गरज. हा चौकार रोखणे गरजेचं होतं, मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले जाते. आणि काय फलंदाजी केली अक्षय गवारने, जबरदस्त नजर ठेवली, फुलटॉस होता, सफल झाला आणि त्यांनी नक्कीच गॅप ज्या ठिकाणी त्यांनी पाहिलं होतं क्षेत्ररक्षक लॉंग लेग आणि फायलेगच्या क्षेत्रामध्ये नाहीये आणि त्या ठिकाणी फक्त दिशा देण्याचं काम केलं त्या चेंडूला आणि निश्चित त्या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 4 धावांच्या संघाची धावसंख्या ही पोहोचली जाते ती मला वाटतं 43 संख्येवर आणि 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 55 विनंती असणार आहे, आपण प्लीज सामना चालू करायचा आहे. आपला शेड्यूल नक्कीच ॲज अ टाइम नुसार चालणे गरजेचं आहे. नाहीतर मग जर आपण पाहिलं हिवाळ्याचा दिवस म्हणजे खूप कमी कालावधीचा दिवस असतोय. लगेच 6 नंतर लगेच अंधार होते आणि मग अंधारात मॅचेस खेळणे खूप अवघड जाते. मात्र बरेच असे मॅचेस अंधारामध्ये देखील खेळलेले आहेत टाइम नसल्या कारणानं. 1-1 ओव्हरच्या 3-3 बॉलाच्या देखील काही मॅचेस या खेळल्या गेल्या होत्या, परंतु ते खूप जुना काळ होता, 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यावेळी जर आपण विचार केला तर एका दिवशी 30-35 संघ हे एका दिवशी खेळले जायचे, परंतु प्रत्येक संघ 1-1 ओव्हरचे किंवा 2-2 ओव्हरच्या त्या मॅच असायच्या आणि त्यावेळी थ्रो ॲक्शन देखील भरपूर असायचे. कोणत्या प्रकारचे रूल्स आणि रेग्युलेशन देखील नव्हते. परंतु ज्यावेळी 2012 नंतर वसई असोसिएशनची स्थापना झाली, त्याच्यानंतर चिमीबडा असोसिएशनची स्थापना झाली, त्याच्यानंतर 2018ला आदिवासी युवा क्रीडाची स्थापना झाली, त्याच्यानंतर मग चांगले रूल्स रेग्युलेशन ह्या टुर्नामेंटने निर्माण केले गेले आणि त्या नियमाच्या अनुषंगाने आज ह्या मॅचेस खेळल्या जात आहेत आणि खूप छान या ठिकाणी जे रूल्स आहेत रेग्युलेशन मजा येते. तर 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. स्ट्राईकला मात्र आपण अजय पुन्हा एकदा राईट अप आउट विकेट. हो हो अक्रॉस द लाईन ऑफ प्ले फ्रॉम द अजय, बॉल गोज टू द मिड विकेट एरिया. देयर इज अ फिल्डर. खूप छान पद्धतीचे क्षेत्ररक्षण केले जाते. आता 5 चेंडू मात्र 8 धावांची गरज. अटीतटीचा सामना, रोमांचित करणारा सामना आणि जबरदस्त या ठिकाणी खरोखरच प्रेक्षकांचं देखील मनोरंजन या सामन्यामध्ये झालेलं आहे.
तर षटकारासाठी रामचंद्र पवार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले जाते. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी कव्हरच्या वर मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक आणि मित्र म्हणे मोठा विकेट अक्षय गवारी इज आउट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मित्र म्हणेन फुल टॉस होता, आवा तेवढा फायदा घेता आला नाही. थोडसा मित्र म्हणेन जे काही पॉवर होती पॉवर कमी लागली जाते या स्ट्रोक साठी आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी पकडला जाते. मित्र म्हणेन टर्निंग पॉइंट होऊ शकते हा विकेट. हे जबरदस्त या ठिकाणी फुल टॉस होता. 4 आणि 8 चेंडू 8 धाव्यांची गरज. क्या बात आहे. थोडस नक्की ट्विस्ट आलं जाते. सामना मध्ये एक रंगत आली जाते आणि नक्कीच पारड जे असणार आहे ते नक्कीच अजूनपर्यंत देखील 50-50 पारड असणार आहे. बॅलन्सिंग सामना अजून देखील पाहणार आहोत, परंतु स्ट्राईकला मात्र नक्कीच अजय असणार आहे. उल्हास मात्र नॉन स्ट्राईक असणार आहे. अजयला मात्र अजय देवगणची आठवण काढावी लागणार आहे. हो 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 स्टेट ड्राईव्ह केला जाते. स्टेट ड्राईव्ह केलं जाते. चांगलं खेळ आहे. ठिकाणी दुसरी धावण्याचा प्रयत्न चोरी केली जाते. येस, चोरी देखील सक्सेस होते आणि चोरी करणे गरजेचं आहे. ज्याच्या वेळी जर संधी असेल रन्स घेण्याची तर ती संधीचं सोनं करणं गरजेचं आहे आणि ते केलं जाते. क्या बात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, लक्षात ठेवायचं. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय रोमांचित सामना आपण पाहतोय. पूर्णपणे अजय मडवीवर गेम असणार आहे, कारण उल्हास मडवी आताशीच नव्याने खेळण्यासाठी आलेला आहे. अजय मात्र बरंच असं चेंडू खेळलाय आणि कुठेतरी मदार असणार त्याच्यावर. पण एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज आणि मी तर म्हणेन या ठिकाणी अजय देखील आउट होते. विलास तुकले याच्या गोलंदाज. टाय झाला तर मग लगेच आपण सुपर ओव्हर कडे बोलणार आहे. सुपर ओव्हर असणार आहे. आता मात्र या ठिकाणी जर आपण पाहिला रोशन गवार येतोय. खरोखरच काय परिस्थिती होती. धावा जर पाहिल्या चेसिंग कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, तर धावा सुपर ओव्हर असणार आहे. सुपर ओव्हर असणार आहे. तर 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज उल्हास. पाहूया. हो सफल होण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू नक्की जवळ शरीराला आदळत जात आहे, परंतु एक धाव घेतली जाते. काय जबरदस्त. 3 षटकामध्ये असं वाटत होतं की मात्रपणा हा कुठेतरी पुढे आहे, परंतु आता मात्र मी म्हटलं होतं क्रिकेट हा संघ आगला वेगळा आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. आता मात्र 5 धावांची गरज असणार आहे. चौकार म्हणजे 4 धावा आल्या तर नक्की सुपर ओव्हर असणार आहे. क्या बात आहे. 3 षटकामध्ये असं वाटलं नव्हतं की मात्रपणाची अशी कंडिशन येणार, अशी परिस्थिती निर्माण होणार, परंतु क्रिकेट हा अगला वेगळा खेळ समजला जाते. आणि लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड रन इज अ 5. क्या बात आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. जेवढी स्तुती करावी लागेल तेवढी कमी असणार आहे. गोलंदाज विलास तुकले या गोलंदाजी जबरदस्त या ठिकाणी. सुरेख मारा, तिखट मारा, वेदक मारा. शतरक्षण थोडस बदल केले जाते. रोमांचित रंगत करणारा गोल्डन 6 ची गरज असणार आहे.
एका चेंडूमध्ये 5 धाब्याची गरज असणार आहे. काय जबरदस्त या ठिकाणी सामन्याची रंगत या ठिकाणी पाहायला मिळत जाते. आणि खरोखरच जे काही मायबाप क्रीडा रसिक असणार, जे काही पाहुणे मंडळी असणार, नक्कीच त्यांचं एक चांगलं मनोरंजन होताना दिसून येते. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड 5 रन्स इन अ लास्ट डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक बदल केले जाते. लेफ्ट हँड बॅट्समन. खरोखर सगळ्यांची नजरा नक्कीच या सामन्याच्या लास्ट डिलिव्हरी कडे. जबरदस्त. पुन्हा एकदा हो, यावेळी हवेमध्ये चेंडू असणार आहे. चेंडूच्या खाली या क्षेत्ररक्षक आणि होत्याच नव्हतं होताना दिसून येते. आणि या ठिकाणी नक्कीच आणि आई गावदेवी मात्रमपाडा नक्कीच या ठिकाणी पराभव स्वीकारते. आणि युवराज सिंग इज अ मॅन ऑफ द मॅच. तर युवराज सिंगला विनंती करतोय लगेच आपण मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी यायचं. काय जबरदस्त फलंदाजी केली आणि काय जबरदस्त फलंदाजी केली होती. अक्षय असो किंवा त्यांचे इतर जे काही फलंदाज होते, अजय अक्षयने जबरदस्त चांगली कामगिरी केली होती. परंतु लास्ट ओव्हर मध्ये नक्कीच त्या ठिकाणी पराभव स्वीकारतोय. तर युवराज सिंगला विनंती असणार आहे.